चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे अंडा करी बनवणार आहे। तर चला आपण बनवूया। बघा मी काय काय घेतले ते बघा। मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा, जिरं, दालचिनी, लवंग, खोबरं आणि तेजपत्ता घेतलेला आहे। तर हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे। बघा इथे मी 3 अंडी घेतलेली आहेत आणि हे उकडून बटाटा घेतलेला आहे आणि हे बघा हे बारीक करून घेतलंय सगळं, खोबरं वगैरे सगळा मसाला बारीक करून घेतलेला आहे बघा। तर आता आपण फोडणी देऊया। आता आपण याच्यामध्ये तेल घालूया कढईमध्ये, तेजपत्ता टाकूया याच्यामध्ये। आता आपण कांदा आणि टोमॅटो ही पेस्ट बारीक केलेली आपण तेलात टाकून घेऊयात। आता बघा हा कांदा आपण आधी भाजून घेतला होता, नुसता फ्राय करून घेतला होता, त्यामुळे जास्त भाजायची गरज नाहीये, थोडा नॉर्मल भाजून घ्यायचा। आणि ह्याच्यामध्ये आता आपण खोबरं आणि जे लसूण अद्रक पेस्ट केली होती ती टाकूया, भाजून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले सर्व घालून घेऊया। इथे मी 2 चम्मच चटणी घालते आणि अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद आणि जिरं आणि दालचिनी पावडर घालते। आणि जो बटाटा मी स्मॅश करून घेतलाय तो घालूया। हा बटाटा सर्व घालून घेऊया याच्यामध्ये। बटाटा मसाल्यात मिक्स करून घेऊया। तर बटाटा कशासाठी घालायचा, कारण की मसाला आणि पाणी एकीकडे होऊ नये म्हणून हा बटाटा घालायचा, त्यामुळे आपला अंडा करी एकदम मिळून येणार आणि रस्सा छान होणार आहे, त्यामुळे बटाटा हा घालायचा। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकूया आपण आणि जेवढं तुम्हाला पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाका। आता आपण ह्याच्यामध्ये अंडी टाकून घेऊया। अंडा करीला एक उकळी काढून घेऊया, मग झाली आपली अंडा करी। बघा मस्तपैकी अंडा करीला असा मस्त असा कट आलेला आहे आणि ही आपला अंडा करी तयार झालेली आहे। रेसिपी तयार आहे बघा, अंडा करी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।